नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे एस के सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, कोकण म्हटलं की मेहनत, कष्ट हे असतात आणि कोकणी माणूस हा मेहनत करत असतो, कष्ट करत असतो शेतामध्ये. आणि त्यासोबतच पूर्वी जे कवळ तोडणी असायची भाजावणीसाठी, जे भात शेती किंवा नाचणीचं शेत करायचं, त्या शेतीसाठी भाजावणीला लाकडं तोडायची. म्हणजे आता समजा हे झाड आहे, हे झाडाच्या ज्या ढाळ्या आहेत, टावळ्या त्यांना म्हणतो आपण, त्या तोडायच्या. जो खोड आहे ना बुंदा, तो राहणार, फक्त ज्या टावळ्या आहेत त्या तोडून जे बारीक बारीक आहेत ते भाजावणीसाठी जायचं कवळ. आणि जे जाड आहे ते सरपणासाठी, म्हणजे थोडक्यात चुलीला जेवण बनवण्यासाठी ते वापरण्यात यायचं. तर हल्ली भाजावण खूप कमी झाले, कारण जी शेताच्या जवळ घराच्या जवळ जी शेती आहे ती फक्त नाचणी केली जाते. भात शेती तर म्हणूया ना 98% भात शेती तर संपुष्टात आली आहे कोकणामध्ये. कारण बैलजोडी ही आमच्या गावात यंदा तर राहिलेलीच नाही आहे, कोणाकडेच नाही आहे बैलजोडी. म्हणजे नांगर हा विषयच राहिलेला नाही सध्या. कुदळ्यानी नाचणी हा विषय केला जातो. तर सांगण्याचं तात्पर्य हे की पूर्वी जे भाजावणीसाठी कवळ तोडायचे, त्याच्यातून जी जाडी लाकडं ओरायची, ती लाकडं सरपणाचं म्हणजे चुलीसाठी जेवण बनवणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी वापरलं जायचं. पण आता कवळ नसल्यामुळं रानामध्ये बघा, हे आता आम्ही आलो आहे, कशासाठी आलो आहे तर सुकी लाकडं सरपणासाठी म्हणजे चुलीसाठी वापरण्यासाठी आम्ही आलेलो नेण्यासाठी. तर आता मे महिना आहे, त्या मे महिन्यात 1 तारखेपासून सगळे कार्यक्रम असतात. त्याच्यामुळं कुठे जायला मिळत नाही रानात वगैरे, किंवा ती गावसई असते. म्हणजे जे कार्यक्रमासाठी चावळीच्या किंवा देवळातली लाकडं भरणं हे ते कार्यक्रम असतात. चावडीची म्हणजे सभागृहाची साफसफाई, हे आजूबाजूचं, किंवा गावात मुंबईकर मंडळी आले की त्यांचे कुणाकडे पूजा असते, कुणाकडे लग्न असतो, घरभरणी असते, असे कार्यक्रम असतात. त्याच्यामुळे कुठे रानामध्ये जाता येत नाही. त्याच्यामुळं चुलीसाठी त्यावेळेला हे पाहिजे. म्हणजे पावसाळ्याची जी सोय असते लाकडांची ती भरून झालेली आहे, तयार आहे, पण ते आतापासून वापरलं ते लवकर संपणार. त्याच्यामुळं मग आता फावला वेळ आहे. तर ही म्हणाली येता का माझ्यासोबत, तर बोलू जाऊया. पूर्वी कशा दोघी तिघी महिला ह्या अशा रानामध्ये येऊन ती लाकडं भारी बांधून घेऊन जायचे. ते बघा आवाज येतोय, ते लाकडं सुकलेली असतात लाकडं, ती काढून निवडून घेऊन जायचे असतात. इथे हा सगळा उतार आहे बघा, ओळ आहे, देवळाचा ओळ जो वरून आलेला आहे खाली, ते इथे आम्ही आलो. इथे पलीकडे आमचा डिंगलांबा आहे, ते जी कलम लावली 5-6 वर्षापूर्वी ते. तर इथून हा सगळा जंगल आहे बघा. हे बघायला पूर्ण, हे आतमध्ये तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. पूर्ण जंगल म्हणजे जाळी आहेत ह्या बघा. खाली बघाल तर ह्या सगळ्या जाळी, डुकरसुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही फास्टपणे, अशी गोष्ट आहे. तर अशा ठिकाणी यावं लागतं कोकणातल्या माणसांना. म्हणजे थोडक्यात इतर ठिकाणी पण जात असतील जिथे सरपणाची आवश्यकता आहे तिथे. तर शक्यतो ही कोकणामध्ये असं म्हणजे डोंगराळ भाग आणि अशी जंगलचा प्रकार असतो, तर यावं लागतं. म्हणजे कोकणातल्या महिलांना असं हे मेहनत घ्यावी लागते लाकडासाठी, चुलीसाठी वापरण्यासाठी असं. तर आम्ही आलो आहे, आता बघूया किती लाकडं जमत आहेत. मला एक जाड काढले ते बघा, त्या खाली ते लाकूड घेऊन मला खांद्यावर जायला, आणि ती भारी घेईल, मग ते घेऊन जाणार घरी. हे लाकूड जे मोठं आहे ना झाड, ते कुऱ्हाडीने मग त्याचे तुकडे तुकडे केले जातात, असं आहे. तर त्यासाठी आम्ही आलो आहे. आणि बघूया आता अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास पण लागेल. इथून ही वरती न्यावी लागणार, कधी भारी बांधून हा उतार आहे त्याच्यामुळे चढता येणार नाही. ही जाळी आहे बघा, ह्याच्यातून जाता येणार नाही. तिथून एक लाकूड वरती न्यावं लागणार, तिथे भारी बांधून मग आम्ही घरी जाणार. तर अशी ही कोकणातल्या माणसांची मेहनत असते.
आता हे जवळ आहे. पूर्वी नदीवरून वगैरे ते भारदा नदी खाली आहे ना तिकडे, तिकडून लोक फाटी आणायचे. आम्ही आलो तर त्यावेळेला आमची नदीवरती आंबा फोडलेला आंबा बरीच वर्ष झाली माझ्या लग्नाच्या अगोदर. मी लहान होतो, मला वाटतं 10वी झाली असेल. त्या मे महिन्यात आम्ही नदीवरून त्या भाऱ्या लाकडाच्या फोडलेल्या त्या आणलेल्या आहेत, देवळापर्यंत ठेवले. ते आणून ठेवायच्या, तिथून मग परत दुसऱ्या दिवशी घरी घेऊन जायचं. असा तो प्रकार असायचा थोडक्यामध्ये त्यावेळची. आणि एक वेळ रायवळी आंबा, आमच्याकडे तर कलम नव्हताच. कलम हे आता आमच्या वडिलांनी लावल्यानंतर आईने ते कलम करून घेतलं, म्हणजे खुंटी कलम. त्याची कलमं झालेली आहे तिथे डिंगलाव्याजवळ. आणि वाड्याजवळ एक आहे जुना कलम, ते एकच कलम आमचं होतं आमच्यापैकी. आणि त्यावेळेला ते कलम नसल्यामुळं आम्ही रायवळी आंबा नदीवरून आणलेला आहे मे महिन्यात उतरून. म्हणजे बाबा होते तेव्हा, बाबांनी ते काढलेले. आम्ही अशा 5-6 गोणी होत्या. मी एक गोणी तर घेऊन आलेलो देवळापर्यंत आणि तिथून घरी घेऊन आलेलो, ते आठवते मला. तर अशी मेहनत असते कोकणातल्या माणसाची थोडक्यामध्ये. तर आता तुम्हाला दाखवतो इथे जाळी किती आहे ती. खाली ओळ आहे. तर थांबा, फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. आणि इथून ह्याला काय कुठला एरिया म्हणतात, निंबारा कोट आहे. कोट आणि निंबारा, त्याच्या इथून पुढे हा डिंगलांब्याचा होळ. थांबा तुम्हाला दाखवतो या जमीन कशी आहे इथली. त्यामुळे मी इथे बसलो आहे आणि इथून मग असा उतरत इथून आलो. इथून हा खालचा भाग आहे. आता उभा राहतो मी बघा. इथून ही भारी काय की घेऊन येताना हे तोडावं लागणार. ही सगळी जाळी आहे. हे बघा ती जाळी आहे खाली. काय शिरवणार. सगळी जाळ आहे आणि इथे असं वर जावं लागणार आहे. तिथून मग आम्ही घरी जाणार. तर मला बोलवते ती की ती लाकडं वरती काढायला जाव्या तिकडे. इथून जंगलात आलो. तर मंडळी ओहळ आहे हा. ओहळा शेजारी आलो आम्ही. बघा खाली आहे. ही लाकडं काढली. ही लाकडं अर्धी नेली वरती बघा. तिथून वर न्यायची आहे. तिथून जर पाय सरकला खाली डायरेक्ट खाली माणूस काट्याकुट्यातून. तर मंडळी हे बघा, ही भारे ज्या आहेत ना रानातून आणलेल्या आहेत. तुम्हाला तिकडनं आणताना काय दाखवता आलं नाही. हे आणले आणि हे लाकडं जाडे आणलेली ते ही फोडलीत बघा अशी. आणि हे मी खांद्यावरून आणलं बघा. हे तिने ह्या भाऱ्या आणल्या आणि मी ही लाकडं आणली मोठी 2 आणि हे 2. तर हे झाल्यानंतर हे पांढऱ्या बहिणींचं आहे बघा. ही अशी लाकडं आहेत, ती पावसाळ्यासाठी ठेवली जातात. आणि आमचं दाखवतो. हे ह्याला 60 म्हणतात, पावसाळ्यातला 60. ही आमची भरलेली आहेत, महिना झाला भरून. हे अशी ही पावसाळ्यासाठी रचून ठेवली जातात. हे बघा हे एवढी आहेत. तर अशी हे माझं घर. इथे पावसाळ्यात आणायला यावे लागतात. तर हे दाखवलं तुम्हाला. आणि ते कोकणातलं जीवन असतं मंडळी. ही लाकडं जी असतात ती चुलीवरच्या जेवणासाठी, म्हणजे लाकडं चुलीलाच वापरणार, गॅसला थोडी वापरणार. तर हे चुलीवरच्या जेवणासाठी ही रचून ठेवली जातात पावसाळ्यात. आणि भिजू नये म्हणून हे असं ह्याच्या सावलीखाली असतं बघा. मी तिथे बैला भरायचो. तर दादा आलेत म्हणून ते म्हणाले तिकडे भरतो. तर तिथे वरती आम्ही प्लास्टिकचं कापड वगैरे टाकून ते असं बनवायला लागते छपरासारखं. ते बनवलेलं तर ठीक आहे.